श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मंगल कलश कसा भरावा? पूर्ण विधी. 90% लोक करतात ही चूक. कुलदैवताचे काय आहेत संकेत आणि मंगल कलश कसा भरावा याचे फायदे आपल्याला काय आहेत? नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र विषय जाणून घेणार आहोत. देवघरातील मंगल कलश कसा भरावा? 90% लोक कोणती मोठी चूक करतात? कुलदैवत आपल्याला कोणते संकेत देतात? आणि हा कलश भरल्याने नेमके काय फायदे होतात? जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुमच्या घरात सुख, समृद्धी, शांती आणि देवी देवतांची कृपा नक्कीच वाढेल. कारण तुम्हाला यामध्ये जी तुम्हाला माहिती नसेल ती माहिती मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात देवघरातील मंगल कलश कसा भरावा. मंगल कलश भरण्याचे फायदे. कुलदैवत कोणते संकेत देतात? 90% लोक कोणती चूक करतात? मंगल कलश म्हणजे काय? मंगल कलश म्हणजे फक्त पाणी भरलेले भांडे नाही. तो आहे सुख, समृद्धी, शक्ती आणि देवी लक्ष्मीचा वास. कलशामध्ये असते काय? जल, नारळ, पाने आणि धागा. जल म्हणजे जीवन, नारळ म्हणजे देवत्व, पाणी म्हणजे ऊर्जा, धागा म्हणजे संरक्षण. म्हणजेच हा संपूर्ण ब्रह्मांडाचा प्रतीक आहे. मंगल कलश कधी भरावा? मंगल कलश कधी भरावा? मंगल कलश भरण्यासाठी शुभ वेळ कोणता? मंगल कलश भरण्यासाठी शुभ वेळ हा गुढीपाडवा, नवरात्र, दिवाळी, स्वामी प्रकट दिन, गुरुवार आणि पौर्णिमा. सकाळी स्वच्छ स्नान करूनच हा विधी करावा, मंगल कलश भरावा. तर त्यासाठी लागणारे साहित्य काय आहेत? तांब्याचा किंवा पितळेचा कलश, स्वच्छ पाणी, गंगाजल असेल तर अतिउत्तम आहे आणि त्यामध्ये आंब्याची किंवा अशोकाची पाने असावीत. नारळ, लाल कापड, कुंकू, हळद, अक्षदा आणि फुलं आणि मौली. मौली म्हणजेच लाल दोरा. ही सामग्री तुम्हाला लागणार आहे. मंगल कलश भरण्याची संपूर्ण विधी. स्वच्छता. देवघर स्वच्छ करा आणि मन शुद्ध ठेवा. मंगल कलश सजवा. कलशावरती हळद कुंकू लावा. स्वास्तिक काढा. पाणी भरणे. कलशात पाणी भरताना म्हणा ओम गंगेच यमुने चैव. कलशात पाणी भरताना म्हणा ओम गंगेच यमुने चैव. मग पाने ठेवणे. पाने 5 किंवा 7 पाने असावीत. ही जीवन ऊर्जा दर्शवतात. नारळ ठेवणे. नारळावर लाल कापड गुंडाळून ठेवा. नारळ म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक. नारळ म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक. पुन्हा मौली बांधणे. कलशाला लाल दोरा बांधा. यामुळे नकारात्मक शक्ती दूर राहतात. 90% लोक करतात खूप मोठी चूक. तर ती काय करतात? कलशामध्ये अर्धवट पाणी ठेवतात. खराब किंवा सुकलेली पाने वापरतात. कोणी नारळसुद्धा उलटा ठेवतात. विधी करताना मन विचलित असते. स्वच्छता तर पाळतच नाहीत, देवाची पूजा करायची म्हणून करतात. यामुळे पूर्ण फळ देखील मिळत नाही. मग कुलदैवत कोणते संकेत देतात? जर तुमचं कुलदैवत प्रसन्न असेल तर घरात तुमच्या शांतता राहते. अचानक चांगल्या गोष्टी घडतात. स्वप्नात देवदर्शन होते. पूजा करताना मन प्रसन्न वाटते. पण जर संकेत उलटे असतील, सतत अडचणी येतात. मन अस्वस्थ राहते. अशा वेळी कलश विधी नक्की करा. मंगल कलश भरण्याचे फायदे काय काय आहेत?
घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते, लक्ष्मीचा वास होतो, घरातली नकारात्मक शक्ती दूर होतात, आर्थिक स्थितीसुद्धा सुधारते, मानसिक शांती मिळते, कुलदैवत प्रसन्न होतात. आध्यात्मिक रहस्य मंगल कलश म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. मंगल कलश म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश म्हणजेच पंचमहाभूतांचा संगम. त्यामुळे हा विधी केल्यावर आपल्या जीवनामध्ये संतुलन येते. तुम्ही पाहिलंच असेल, हे विधी भरपूर जण करतात. प्रत्येक गुरुवारी कलशासमोर दिवा लावा, स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण जपा. मैत्रिणींनो, मंगल कलश हा फक्त एक विधी नाही, तो आहे श्रद्धा, विश्वास आणि देवाशी जोडणारा मार्ग. आजचा हा विधी करून बघा आणि तुमच्या आयुष्यातील बदल अनुभव करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पाहू आपण दुसरा मुद्दा. मंगल कलशाचे खरंच खूप फायदे आहेत. जर योग्य रीतीने, योग्य पद्धतीने मंगल कलश भरला तर. संपूर्ण विधी सविस्तरपणे ऐकून घ्या. आपण पहिल्या मुद्द्यामध्ये पाहिलं मंगल कलश कसा भरावा हे पाहिलं. पण आता आपण जाणून घेणार आहोत त्या गोष्टी, तर कोणत्या, ज्या खूपच कमी लोकांना माहिती आहेत. कलशातील पाण्याचे रहस्य, कोणत्या दिशेला कलश ठेवावा, कोणत्या घरामध्ये कलश टिकत नाही, स्त्रियांनी कोणत्या चुका टाळाव्यात आणि कलशातील बदल काय काय संकेत देतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण शेवटी मी एक असा उपाय तुम्हाला सांगणार आहे जो तुमचं नशीब बदलू शकतो. कलशातील पाण्याचे गुपित. मैत्रिणींनो, कलशातील पाणी साधं पाणी नसतं बरं का, ते बनतं ऊर्जेचं केंद्र. जर तुम्ही रोज पूजा करत असाल तर ते पाणी दैवी कंपन, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन साठवतं त्या पाण्यामध्ये, घरातील नकारात्मकता शोषून घेतं. म्हणूनच ते पाणी रोज बदलणे खूपच महत्त्वाचे आहे. सर्वात मोठी चूक आपण काय करतात माहिती आहे का? बऱ्याच जणांचा कलश आठवडाभर तसाच घरामध्ये राहतो. त्याने काय होते, यामुळे उलट परिणाम घरामध्येच होऊ शकतात. कलश कोणत्या दिशेला ठेवावा? कलश योग्य दिशा कोणती आहे? कलश कोणत्या दिशेला ठेवावा? तर ईशान्य दिशा, नॉर्थ ईस्ट सर्वात शुभ, पूर्व दिशा ज्ञान आणि शांती, उत्तर दिशा धन प्राप्ती. मग टाळायचं काय? तर दक्षिण दिशा ही तुम्ही टाळायची. योग्य दिशा ईशान्य, पूर्व दिशा उत्तर दिशा. दक्षिण दिशेजवळ ठेवू नका, बाथरूम जवळ ठेवू नका, जमिनीवर थेट ठेवू नका. नेहमी कलशाखाली तांदळाचा ढीग घाला किंवा लाल कापड ठेवा. कोणत्या घरात कलश टिकतच नाही? जर घरामध्ये सतत भांडणं होत असतील, देवघर अस्ताव्यस्त असेल, कधी देवपूजा केलेली नसेल, पूजा केलीच जात नसेल, नकारात्मक बोलणं त्या घरामध्ये जास्त असेल, तर कलशाची ऊर्जा ही टिकतच नाही. रोज तुम्ही कलशासमोर दिवा लावा, घरामध्ये शांत वातावरण ठेवा, देवाचे नामस्मरण करा. स्त्रियांनी टाळाव्यात अशा चुका. विशेष लक्ष द्या. केस मोकळे ठेवून पूजा करणे, रागामध्ये पूजा करणे, मासिक पाळीच्या काळात स्पर्श करणे परंपरेनुसार तर टाळलेच जाते, पण घाईघाईमध्ये विधी करणे,
लक्षात ठेवा, तुम्ही या चुका करू नका. श्रद्धा आणि शुद्ध मन ठेवा. सर्वात महत्त्वाचे हेच आहे. कलशातील बदल काय सांगतात? कलशामध्ये काय काय बदल होतात? हा खूप खूप महत्त्वाचा भाग आहे. जर पाणी स्वच्छ राहते तर शुभ संकेत कलशातील पाणीच देते. आणि ते पाणी जर गढूळ होते तर समजायचं आपल्या घरामध्ये खूपच नकारात्मक ऊर्जा आहे. कमी होत जाते, पाणी कमी होत जाते म्हणजेच ऊर्जा कमी होत जात आहे. जर नारळ ताजा राहतो, देव प्रसन्न होतात, लवकरच प्रसन्न होतात जर नारळ ताजा राहतो तर. आणि नारळ खराब होतो तर लक्ष देण्याची जास्त आपल्याला गरज आहे. पाने हिरवी राहतात, सकारात्मकता घरामध्ये भरपूर आहे. पाणी जर वाळतात तर आपलीच पूजा कमी झाली आहे, हे संकेत दिसतात. गुप्त आध्यात्मिक संकेत. कधी कधी कलश आपल्याला संकेत देतो की पूजा करताना, उदाहरणार्थ जर पूजा करताना अंगावर काटे आले, शहारे येतात, अचानक शांतता वाटते, डोळ्यामध्ये पाणी सुद्धा येते, तर समजून घ्या देव तुमच्याशी जोडले गेलेले आहेत. विशेष दिवसांचे नियम. सोमवारी शिवकृपा मिळते, गुरुवारी गुरु आणि दत्त कृपा आपल्याला मिळते, शनिवारी नकारात्मक शक्ती दूर होतात, पौर्णिमा ऊर्जा सर्वात जास्त असते. ध्यान आणि कलश. कलशासमोर बसून शांत डोळे बंद करा. 5 मिनिट श्वासावर लक्ष ठेवा आणि मंत्र जपा. यामुळे मन शांत होतं, इच्छा सुद्धा पूर्ण होतात. कलश विसर्जन कधी आणि कसं करावं हे तर कोणाला माहीतच नसेल का? माहीत आहे? ऐका मग. विशेष दिवसानंतर पाणी ते झाडांना टाका. नारळ मंदिरामध्ये द्या. पाने वाहत्या पाण्यात विसर्जित करा. कधीही तुम्ही ह्या गोष्टी कधीही कचऱ्यात टाकू नका, इकडे तिकडे फेकू नका. धन प्राप्तीसाठी तुम्हाला एक गुप्त उपाय मी सांगते. हा उपाय खूप प्रभावी आहे. कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं टाका, थोडंसं केसर टाका आणि रोज प्रार्थना करा. काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल. हे करायला अजिबात विसरायचं नाही. घरामध्ये सुख शांतीसाठी पाहिजे असेल तर त्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगते. संध्याकाळी दररोज देवासमोर दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हे नामस्मरण तुम्ही जपा. यामुळे काय होते, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. मैत्रिणींनो, मंगल कलश हा फक्त परंपरा नाही, तो आहे तुमच्या श्रद्धेचा आरसा आणि देवाशी जोडणारा मार्ग. योग्य पद्धतीने केल्यास तुमच्या आयुष्यात चमत्कार घडू शकतात बरं का. जर तुम्हाला हा मुद्दा आवडला असेल तर जॉईन बटनावरती क्लिक करून नक्की आपल्या भक्तिमय चॅनलला सपोर्ट करा. आता राहिलेला शेवटचा मुद्दा. आपण शेवटचा मुद्दा पाहणार आहोत. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरायचं नाही. आपण मैत्रिणींनो, मंगल कलशाबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकल्या असतील, पण आजचा हा शेवटचा मुद्दा खूपच खास आहे बरं का. आता आपण जाणून घेणार आहोत कलशाशी संबंधित अद्भुत चमत्कार, जे तुमचं नशीब कसं बदलू शकतं. कलशाद्वारे इच्छा पूर्ण कशा कराव्यात आणि घरात देवी लक्ष्मी कायम ठेवण्याचे काही गुप्त नियम. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण शेवटी मी एक असा प्रयोग सांगणार आहे जो फारच कमी लोकांना माहिती आहे. मंगल कलश आणि नशीब यांचा संबंध काय आहे तुम्हाला माहिती आहे का?
नाही ना, तर तोच जाणून घ्यायचा आहे. मग नक्की व्हिडिओ पुढे बघा. मंगल कलश हे फक्त पूजा नाही, तो तुमच्या नशिबाशी जोडलेला असतो. जर तुमच्या घरात वारंवार अडथळे येत असतील, कामे अर्धवट राहत असतील, तर समजून घ्या तुमच्या ऊर्जेमध्ये अडथळा आहे. तर उपाय काय करायचा? नियमित कलश स्थापन करायचा. लक्षात ठेवा, आपली कामे अर्धवट राहतात, तर नियमित कलश स्थापन करायचा आणि रोज त्यासमोर प्रार्थना करायची. काही दिवसातच आपल्याला बदल दिसायला लागतो. दुसरं काय करायचं? इच्छा पूर्ण करण्याचा गुप्त नियम. प्रत्येकाला वाटतं आपली इच्छा पूर्ण व्हावी. देव इच्छा पूर्ण करतच नाही. माझी ही इच्छा पूर्ण करा, ती इच्छा. देवाकडे कोणीही म्हणजे रिकाम्या मनाने तर जातच नाही. प्रत्येकजण आपली आपली इच्छा घेऊनच जातो. पण हा नियम खूप शक्तिशाली आहे. कलशासमोर बसा, डोळे बंद करा आणि मनामध्ये एकच इच्छा ठेवा. 21 वेळा मंत्र जपा. मंत्र कोणता म्हणायचा? ओम श्री महालक्ष्मीये नमः. ओम श्री महालक्ष्मीये नमः. ओम श्री महालक्ष्मीये नमः. ओम श्री महालक्ष्मीये नमः. महत्त्वाचं, लोभाने करू नका. श्रद्धेने हा मंत्र म्हणा. 11 दिवसातच तुम्हाला संकेत मिळतो. नजर दोष आणि कलश. जर घरात लहान मुलं आजारी असतील, सतत पडत असतील आजारी, अचानक त्यांना त्रास होत असेल, तर नजर दोष असू शकतो. नजर दोष म्हणजेच कोणाची नजर बाधा, वाईट नजर. अरे वाईट नजरेने दगड देखील उडून खाक होतो. तर आपण काय? कलशासमोर लिंबू ठेवा. ते लिंबू 3 वेळेस फिरवा घरामध्ये आणि बाहेर टाका. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा लिंबू शोषून घेतं आणि ती दूर होते. देवी लक्ष्मी टिकवण्याचे काही महत्त्वाचे नियम. लक्ष्मी येते पण टिकतच नाही असं अनेकांना वाटतं. कारण अस्वच्छता, वादविवाद, चुकीचे शब्द. उपाय: दर शुक्रवारी कलशासमोर फुलं अर्पण करा. गोड नैवेद्य ठेवा. दिवा लावा. यामुळे लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहते. दररोज पूजा करत जा. यामुळे घरातील आपल्या वातावरण पवित्र आणि सकारात्मक राहते. कलशातील पवित्र ऊर्जा वाढवण्याचे उपाय. ऊर्जा वाढवण्यासाठी कलशात तुळशीचे पानं नक्कीच टाका. थोडं गुलाबजल टाका आणि चंदन सुद्धा लावा. यामुळे काय होते? दैवी ऊर्जा वाढते, मन शांत होतं. लक्ष ठेवा, स्वप्न आणि कलशाचा संबंध. जर तुम्हाला स्वप्नामध्ये देव दिसतात, मंदिर दिसतं, पाणी सुद्धा दिसतं, तर हा खूप शुभ संकेत आहे. याचा अर्थ असा की तुमची पूजा स्वीकारली गेली आहे. दुर्लक्ष करू नका या संकेतांना जी तुमच्या स्वप्नात येतात. घरातील नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत. जर दिवा वारंवार विझत असेल, कलशावर विचित्र वास येतो, कलशाच्या आसपास जवळ पूजा करताना मनच लागत नाही, घरामध्ये सतत भांडणं होतात, तर तुम्ही सावध व्हा. तर उपाय काय करायचा? घरामध्ये धूप करा, मंत्र जपा, कलश शुद्ध करा. कलश आणि पंचमहाभूत संतुलन. कलशात जल, पाणी, पृथ्वी, माती, अग्नी, दिवा, वायू, सुगंध, आकाश, मंत्र हे सर्व संतुलित झाले की जीवन संतुलित होतं. ध्यान साधना. गुप्तोपाय ध्यान साधना हा खास प्रयोग आहे. सकाळी लवकर उठा, कलशासमोर बसा. ओम उच्चार 11 वेळेस करा. ओम
उच्चार तुम्ही 11 वेळेस करा किंवा 7 दिवस करा. मन शांत ठेवा. विचार स्पष्ट ठेवा. इच्छा पूर्ण ठेवा. भाग्य वाढवणारा गुप्त प्रयोग. हा प्रयोग फारच प्रभावी आहे. कलशाजवळ एक छोटा चांदीचा तुकडा ठेवा किंवा 1 रुपयाचं नाणं. 5 दिवस पूजा करा. 6व्या दिवशी ते आपल्या पर्समध्ये ठेवा. धनप्राप्ती वाढते. महिलांसाठी एक विशेष आणि महत्त्वाचा नियम. जर घरामध्ये स्त्री रोज दिवा लावते, श्रद्धेने पूजा करते, तर घरात सुख शांती भरभराट येते, समृद्धी वाढते. स्त्री ही आपल्या घराची खरी लक्ष्मी असते. स्त्रीने घर स्वच्छ ठेवलं पाहिजे. घरामध्ये पवित्र वातावरण राहते. नकारात्मक बोलणे टाळले पाहिजे. वादविवाद स्त्रीने करायला अजिबात नाही पाहिजे. सर्व घर हे स्त्रीवरती आधारित असतं. मैत्रिणींनो, मंगल कलश हा फक्त एक विधी नाही, तो आहे तुमच्या श्रद्धेचा आधार आणि तुमच्या नशिबाचा मार्ग. योग्य पद्धतीने केल्यास तुमच्या जीवनात बदल नक्कीच होतो. ही मंगल कलशाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल, देवघरातील मंगल कलश कसा भरावा, संपूर्ण विधी जाणून घेतली असेल, 90% लोक कोणती चूक करतात, कुलदैवत कोणती संकेत देतात, मंगल कलश भरण्याचे फायदे काय काय आहेत, ही सर्व माहिती तुम्ही जर जाणून घेतली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सांगितलंच आहे. महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्हिडिओला नक्की हाईप द्या, जेणेकरून हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत जाईल. आणि कमेंट करा. जय श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम श्री महालक्ष्मीये नमः. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.